तर बघा आता आपल्याला पत्ताकोबीची भाजी बनवायची आहे। त्यासाठी इथे पत्ताकोबी चिरून घेतलेला आहे आणि तो पाण्यामध्ये ठेवायचा 10 ते 15 मिनिटं। त्याला जो उग्र वास असतो तो कमी होतो पाण्यामध्ये ठेवल्यामुळे। तर बघा मी खाली कढई घेतली आहे मोठी आणि त्याच्यामध्ये पाणी घेतले, पाण्यामध्ये पत्ताकोबी चाळणीत ठेवलेला आहे आणि तो पाण्यामध्ये भिजलाय पूर्ण। आणि बघा आता ते तसं ठेवल्यानंतर वास जातो। आता मी हे काय करते, पाणी काढून घेते स्वच्छ। कोबी हे 2-3 वेळा चोळून धुवून घ्यायचं चांगला, 2 ते 3 पाण्याने, नंतर त्याचा वास कमी होतो। बघा आता मी हे चोळून धुत असल्यामुळं त्याच्यात जो वास असतो तो कमी होतो आणि भाजी पण चांगली होते। कोण म्हणणार पण नाही की पत्ताकोबीची भाजी, अशी भाजी छान तयार होते। तर चोळून 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची। पाण्यामध्ये जास्त वेळ कोबी ठेवल्यामुळं त्याच्यातील वास कमी होतो। तर बघा आता मी इथं धुवून घेतले आणि निथळायला ठेवले चाळणीमध्येच त्याच्यातलं सगळं पाणी। आणि आता मी फोडणीची तयारी करून घेणार आहे। तर इथे मी गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवलाय, म्हणजे पॅन ठेवलाय आणि इथे कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, लसूण ह्याची फोडणी करायची आणि जिरे मोहरी। आता पॅन गॅसवरती ठेवलेला आहे, त्याला मी गॅस चालू करून घेते। तर गॅस चालू पण केला आणि आता पॅन गरम करून घ्यायचं थोडासा। गरम झाल्यानंतर पॅनला त्याच्यामध्ये तेल घालायचं, आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं तेल घ्यायचं तुम्ही। एखाद्याला जास्त तेलची भाजी आवडते, एखाद्याला, पण मी मीडियम आपल्याला पाहिजे तेवढंच फोडणीला लागतं तेवढंच तेल घेतले। तर तेल पण गरम होण्याची वाट बघूया। तर बघा आता तेल पण मला असं वाटतं की गरम झाले। त्याच्यामध्ये मी जिरे आणि मोहरी घालते। हे चांगलं तडतडू द्यायचं, चांगलं फुलू द्यायचं, त्याचा तड असा आवाज आला पाहिजे। जिरे मोहरी जर तडतडली चांगली तर आहे ना ती दाताखाली म्हणजे असं येत नाही, नाहीतर कच्ची जर असेल तर ती सारखं मध्ये मध्ये खाताना पण त्याची चव वेगळीच लागते। इथे थोडंसं वेळ देऊन जिरे मोहरीची फोडणी द्यायची आणि एवढा पण वेळ द्यायचा नाही की ती पार करपलीच पाहिजे। तर झाली बघा आता, मोहरी पण उडायला लागली, जिरे पण फुललेत। आता याच्यामध्ये मी लसूण घालते। तुम्ही बघू शकताय लसणाची पण फोडणी किती छान बसली। तर बघा आता लसूण हा थोडासा मिक्स करून घेऊ आपण इकडचे तिकडचे, कारण तो एकाच जागेवरती बसतो तो खालच्या साईडने करपतो। आता याच्यामध्ये थोडासाच लाल झाला लसूण की कांदा पण घालायचा, कांद्यासोबतही अजून लसूण लाल होणार आहे। तर बघा आता कांदा पण चांगला लाल झालाय, परतला चांगला। त्याला हलवून घ्यायचं चांगलं, म्हणजे कांद्याचे जे एकावर एक लेयर असती ती सुटती मिक्स केल्यामुळे। झाला आता वेळ द्यायचा कुठलीही भाजी बनवताना आणि मनापासून जर केली तर खूप छान भाज्या होतात। आता याच्यामध्ये मी टोमॅटो घालते। टोमॅटोनी छान अशी चटपटीत चव येते, आंबट अशी थोडीशी नॉर्मलच आंबट चव येते। जास्तही टोमॅटो घालायचं नाही की जास्तच आंबट होईल, प्रमाणातच घालायचा। तर बघा आता टोमॅटो चांगला लाल व्हायला लागलाय आणि आता याच्यामध्ये आपल्याला मसाले पण घालायचे। हा, याच्या फोडणीमध्येच मसाले घालायचे म्हणजे ते मिक्स करताना सोपं जातं। आता याच्यामध्ये मी हळद पावडर घातली आणि आपल्या घरचं जे काळं तिखट असतं आपल्या घरी असतं तेच घालायचं, त्यानी पण छान होती। किंवा या जागेवर तुम्ही
डायरेक्ट हिरवी मिरचीचा ठेचा जरी घातला तरी पण तो चालतो, पण मी आज घरच्या मसाल्याची भाजी बनवणार आहे. तर बघा ते तिखट पूर्ण मिक्स करून घेतलं आणि त्याला पण चांगली फोडणी बसली आहे. झाला आता आपल्याला याच्यामध्ये हा कोबी घालायचा आहे. बघा कोबी पण एकदम सुटसुटीत झालाय, म्हणजे पाणी सगळं निथळलंय त्याचं. जर कोबीमध्ये जर पाणी असेल तर मग भाजी येणार अशी कडक एकदम छान होत नाही. आता याच्यामध्ये कोबी घालून घ्यायचं. बघा मी कोबी टाकताना थोडं सुद्धा पाणी नाहीये त्याच्यामध्ये, चांगलं थोडंसं निथळून घ्यायचं. थोडंसं आपलं आदळलं ना तर चाळणीला, तर त्याच्यामध्ये जे पाणी असतं एक्स्ट्राचं ते म्हणजे जातं खाली चाळणीतून. आणि आता हा कोबी आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे चांगला. तर बघा आता मिक्स केला. चांगलं मिक्स करून घ्यायचं. सगळं फोडणी जे घातलं होतं आपण मसाले, कांदा, टोमॅटो, ते सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि नंतर मीठ घालायचं. तर बघा आता आपल्या चवीनुसार मीठ घालायचं. आपल्या भाजीची क्वांटिटी केवढी आहे त्यानुसार आपण तिखट आणि मीठ घालायचं. तर बघा आता मीठ घातलंय. आता मीठ घालून मिक्स करून घ्यायचं. आणि याच्यामध्ये मी कोथिंबीर पण घातली. छान मिक्स झाल्यानंतर आता मी त्याला झाकून ठेवते. तर बघा आता झाकून ठेवले. 2 ते 3 असं सारखं 5 मिनिटांना 2 मिनिटांना सारखं ते झाकण उघडायचं आणि हलवायचं, म्हणजे छान होती भाजी अजून. थोड्या वेळाने जर भाजीला हलवलं तर भाजी खाली लागत पण नाही भांड्याला. आणि ही भाजी कोण पण खाणार, कारण चवीला एवढी छान बनती घरच्या मसाला टाकल्यामुळं. चपाती, भाजी, भाकरी, भात, बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी ह्याच्यासोबत आपण ही खाऊ शकतो भाजी. भाकरी सोबतच मला तर आवडते, छान लागती. तर बघा आता मी अजून एकदा झाकण काढलेलं आहे त्याचं आणि मिक्स करून घेते. एकदा चांगलं हलवायचं आणि नंतर त्याच्यामध्ये शेवटी शेंगदाण्याचा कूट घालायचा. आणि मी शेंगदाण्याचा कूट एकदाच बनवून ठेवते, जेणेकरून आपल्याला सकाळी मुलांच्या शाळेच्या डब्याची गडबड किंवा मग मिस्टर ऑफिसला जाण्याची पण गडबड असते. आपल्याला डब्बा द्यायचा असतो त्या टायमिंगला सकाळी. मग ते शेंगदाणे भाजा, नंतर त्याला मिक्सरला बारीक करा. मग त्याच्यापेक्षा एकदाच ज्या दिवशी सुट्टी असते किंवा आपल्याला आपलं काम आवरलं त्याच्यानंतर म्हणजे फ्री वेळ आहे त्या वेळेला आपण खोबरं, लसूण, अद्रक आणि हा शेंगदाण्याचा कूट, शेंगदाणे भाजून आहे ना चांगले, मग ते काय होतं भाजी पण चांगली लागते जर शेंगदाणे चांगले भाजले तर. नाहीतर मग गडबडीत जर शेंगदाणे कसेही भाजले जातात काही वेळेला आपल्याला गडबड असते ते करपतात सुद्धा. त्याच्यापेक्षा ही ट्रिक चांगली आहे की बाबा एकदाच करून ठेवायचं, जास्तही दिवसाचं नाही करायचं की ते पार खराबच होईल असं, पण आठवड्याभराचं करून ठेवायचं, 4-5 दिवस कोट जाईल असं. तर आता शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर आपण आहे ना भाजी एकदा झाकून ठेवू. मग झाकल्यानंतर तिला चांगली वाफ बसली की नंतर मग ती भाजी आपली तयारच होती. एकदम छान अशी, डब्यासाठी तर खूप छान आहे, मुलांच्या डब्याला पण देण्यासाठी किंवा मग मोठी कोण. तर आता मी झाकून ठेवले
आणि याला चांगली वाफ येऊ देते. शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर पण वाफ. आणि शेंगदाण्याचा कूट आहे ना सुक्या भाजीमध्ये कधीच आधी घालायचा नाही, म्हणजे शेवटीच घालायचा. शेवटी घालायचा आणि एक वाफ काढायची. जर लवकर घातला तर शेंगदाण्याचा कूट भांड्याला खाली लागतो, मग करपतो, मग ती भाजी पण चांगली लागत नाही आणि भांड पण खराब होतं. तर बघा किती छान भाजी झाली, असं एकदम सुटसुटीत छान झालीये. तर आपली आता भाजी तयार झाली. तर बघा कशी वाटते भाजी, कुणाला खावीशी वाटतेय त्यांनी अशी भाजी बनवून मला कमेंटमध्ये सांगा की भाजी खूप छान झाली होती.